चिकी चिकी बुम बुम. मला असं वाटतं कुठेतरी हे कॅरेक्टर घडलं तेव्हा त्यांना असं वाटलं की मी करीन, कारण मे बी त्यांनी मला तसं बघितलं होतं आणि आय एम फॉर्च्युनेट इनफ की कोणीतरी मला असं बघितलंय, त्यामुळे मला हे मिळालं. जे जे एक जणांची जी एंट्री होते त्या एक एंट्रीपैकी ही जी एक एंट्री आहे ती मी आहे. माझं कास्टिंग मीच केलंय कारण त्यांना असं आलं की काय द्यायचं त्याला. एक वेगळंच बरं नाही तर मित्रांचं ते जर मी तेव्हा मागून घेतलं नसतं तर मला आज हा दिवस नसता अनुभवायला मिळाला. सो मी खूप स्वार्थी नटी आहे त्या बाबतीत. नाही ताई मी थोडा विचार करतो आणि एक मला 5 मिनिटं दे असं करून तो जो मागच्या सीटवर जो झोपला तो खरंच झोपला. मी अजिबात खोटं सांगत नाही. डिरेक्टरनी तर सांगितलं तू करतेस, पण मला माझ्यावर कॉन्फिडन्स पेक्षा पण मला असं वाटतं मी खरंच करीन की नाही. सो मी स्वप्नीला सांगितलं, स्वप्नील तुला खरंच वाटतं नाही कॅरेक्टर मी करू शकेन? तर तो म्हणाला ऑफकोर्स टुंपा तू कर, तू छान करशील. मी सिनेमा निवडत नाही, सिनेमा मला निवडतो. आणि खरंच माझ्या ह्याच्यात आहे की मला कधीच आठवत नाही की मला कुठचा सिनेमा आवडला आहे, मग मी त्या डिरेक्टरकडे गेले, मी प्रोड्युसरकडे गेले, मी म्हणाले मला हे करायचं आहे. कधीच नाही, माझ्याकडे जे येतं ते मी करते. एक विनोदाची राणी आहे आणि आता एक विनोदात ती राणी बनण्यासाठीचा आता फुलपाखरू आहे का डायनासोर आहे हे आपल्याला थोड्या दिवसात पण कळेल. फुलपाखरू बघावं असं वाटतं रे. वा वा वा. ते नाही माहिती बाबा, आता तुम्हीच सांगा काय. पण टुंपा ह्या सगळ्यामध्ये बघत असताना आपल्याला जाणवतं की तुझ्यात एक वेगळा गोडवा निरागसपणा आणि तो वर्क होण्याजोगा कायम वाटतो, कारण तुझे प्रश्न आणि त्यातला खरंच निरागसपणा असतो का तो फुटून गेला? ॲक्च्युली खूप चांगली ॲक्टर आहे. नाही, पण मला असं वाटेल ह्याच्यासाठी मी प्रसाद सरांना श्रेय देणार, कारण मला असं वाटतं की मी जे 10-12 वर्ष आधी एक नाटक केलं होतं त्यांच्याबरोबर, ते पण थोडंसं कॉमेडी ह्याचं होतं आणि त्यांनी मला बघितलं होतं सो ते करताना. सो मला असं वाटतं कुठेतरी हे कॅरेक्टर घडलं तेव्हा त्यांना असं वाटलं की मी करीन, कारण मे बी त्यांनी मला तसं बघितलं होतं आणि आय एम फॉर्च्युनेट इनफ की कोणीतरी मला असं बघितलंय, त्यामुळे मला हे मिळालं. अदरवाईज सतत नेहमी ते ग्लॅमरस आणि असे लव्ह स्टोरीजच करत आले. सो आय एम हॅपी की काही वेगळं केलं मी. नम्रता, ह्या सगळ्यात प्रसाद असणं, तू टायटलपासून सगळ्या गोष्टींमध्ये तू अविभाज्य घटक आहेस, पण पोस्टरमध्ये तू कुठेही नाही हे आहेस. बघ हे बघ मी सांगते सगळ्यांना ही बिजली आहे ती मी आहे. जे जे एक जणांची जी एंट्री होते त्या एक एंट्रीपैकी ही जी एक एंट्री आहे ती मी आहे, ही बिजली. पण ह्या सगळ्यामध्ये प्रसादचं प्रोजेक्ट आहे आणि तू नाही आहेस असं कधीच झालं नाहीये, पण इथे अगदीच लोणच्यापुरती चवीपुरती तू आहेस. आणि त्याची खंत आहे मला, पण मला चांगलं पण वाटतं की उत्तम झालाय सिनेमा. नेमकं काय झालं, नाचगा घुमा आणि हे दोन्ही एकाच वेळेला शूटिंग सुरू होणार होतं, त्यामुळे मला हे कळून चुकलं होतं की इथे तर काय आपला काही नंबर लागणार नाहीये. पण मी माझा नंबर, मी मगाशीच म्हटलं तसं मी माझा नंबर मीच लावला. तुझं कास्टिंग तूच केलंस असं जे वाक्य होतं. येस, माझं कास्टिंग मीच केलंय कारण त्यांना असं आलं की काय द्यायचं त्याला. एक वेगळंच बरं नाही तर मित्रांचं. नाही, पण जरी तिने स्वतःचं कास्टिंग केलं असेल तरी मी म्हणेन आम्हाला सगळ्यांना जे कास्ट केलं ना, तर ती असायची सेटवर आणि ती सतत आम्हाला हे नाही, हे मला हे असं होतं, कारण ती फर्स्ट डे पासून होती ना, त्यामुळे तिला माहिती होतं. सो ती मला पण काही वेळेला मी कन्फ्यूज व्हायची, मी तिच्याकडे जायचे की तुला काय वाटतंय कॅरेक्टर मी करते करेक्ट आहे ना, मग ती मला सांगायची की नाही नाही म्हणजे ह्याच्यात हे टेस्टच्या दिवशी पण आमचं ठरलं होतं की मग तुझेच केस छान आहेत तर मग तेच असं एक वेणी वगैरे असं एक. आता आपण एकांकिका, नाटक ह्या सगळ्यात आपण असं टीमने काम करण्याची आपल्याला सवय झाली आहे. असं काही नाही आहे की मला हे जमतंय का किंवा मला हे असं, ह्यापेक्षा आपण एज अन ॲक्ट्रेस म्हणून, ॲक्टर म्हणून आपल्याला एक ते पात्र दिसत असतं आणि मग आपल्याला असं वाटतं की हे असं असलं पाहिजे, हे कॅरेक्टर असं असलं पाहिजे. तर आपण आपले आउटपुट आपण सांगत असतो की हे असं, इनपुट आपण देत असतो की हे असं करून बघूया का, तसं करून बघूया का. तर बस एक ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून वाटणारं ती एक आपुलकी की येस हे असं छान वाटतंय, हे असं करूया.
पण बाकी म्हणायचं झालं तर प्रसाद खांडेकर इतकी वर्ष मी त्याच्यासोबत काम करते, त्यामुळे त्याने कुठलंही प्रोजेक्ट केलं की मला असं घुसायचं असतं त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या उद्देशाने का होईना, पण मला मला मी हवी मला आता जर मी तो घेतला नसता एक छोटासा एक हे की मला ती भूमिका जी काही मी करणार आहे ते जर मी तेव्हा मागून घेतलं नसतं तर मला आज हा दिवस नसता अनुभवायला मिळाला. सो मी खूप स्वार्थी नटी आहे त्या बाबतीत. या सगळ्यात म्हणजे तू रोल हवा हे ज्या वेळेला सांगितलंस तेव्हा प्रथमेश झोपला. झोपला होता तो खरंच आणि मी अजिबात खोटं सांगत नाही. आम्ही प्रवासाला निघालो होतो आणि ह्याच्यावरनं चर्चा, आणि मी आता बाकी तर खूप काही काही गोष्टी सांगितल्याच नाही आहेत, ह्याच्यावरनं माझी रडारड वगैरे पण झाली होती की काय मला काहीतरी म्हणजे बघा ना असं असेल, तुम्ही माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का वगैरे. तर एक शांतता पसरली गाडीत, आणि मग ना का वैभव होता आमच्यासोबत, पशा, मी आणि पम्या मागे बसला होता, आणि शांतता. म्हटलं तू सांगणार आहेस का काही, करणार आहेस, काढणार आहेस का काही रोल? नाही ताई मी थोडा विचार करतो आणि एक मला 5 मिनिटं दे, असं करून तो जो मागच्या सीटवर जो झोपला तो खरंच झोपला. मी अजिबात खोटं सांगत नाही. आणि मग मी त्याला उठवलं, म्हटलं पम्या मी तुला काहीतरी पहिल्यांदा मागितलं आणि तू 5 मिनिटं दे म्हणून तू झोपलास. नाही ताई मला झोपल्यावर खूप चांगलं सुचतं. म्हटलं पण ते नाही सुचलंय तुला काहीच माझ्या बाबतीत. सुचवलं माझ्यासाठी मीच असं सुचवलं माझ्यासाठी की मग मी पण अगं पण नमा ती खूप छोटी एंट्री, म्हटलं मला चालेल, मला कारण खरं तर वेळ पण नव्हता तर ती फक्त आणि ह्यांचं नाईट शिफ्ट असल्यामुळे मला असलं की चल नाईट शिफ्टला काय माझं शूटिंग करून मी रात्री जाऊ शकते, आणि लोणावळा काय फार तसं लांब नाही आहे. म्हटलं की नाही मग ती एक छोटी एंट्री का असे ना मला करायची, म्हणून मग मी पाठ किती मस्त आहे बघ ना. म्हणजे मला असं वाटतं फक्त नम्रता नेहमी सगळ्याच ॲक्टर्सचं खूप कौतुक करू इच्छिते, कारण सगळ्यांनी सगळ्यांचे छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत, पण बिकॉज ऑफ प्रसादच्या प्रेमापोटी सगळे आले आणि सगळ्यांनी इतकं छान त्यांचं काम, म्हणजे हिचं जरी ती म्हणते असं छोटीशी एंट्री का जे काय तिचं छोटंसं आहे, पण तरी आपण वाट बघतो त्याच्यासाठी की आता काय असेल. आणि असं कोण म्हणजे आजकाल कुठल्या एक ॲक्ट्रेस दुसऱ्या ॲक्ट्रेसला का ती जरी पार्ट नसली तरी त्या सिनेमाचा तरी ते लोक तेवढं हेल्प करतात. सो आय थिंक यांची टीमच इतकी छान. पण ह्या सगळ्यामध्ये तुझी सिलेक्शन प्रोसेस फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे डिरेक्टरने विचारल्यानंतर तू स्वप्नीलकडून व्हॅलिडेशन करून घेतेस. हो. अरे नाही काय ना, आता डिरेक्टरनी तर सांगितलं तू करतेस, पण मला माझ्यावर कॉन्फिडन्स पेक्षा पण मला असं वाटतं मी खरंच करीन की नाही. सो मी स्वप्नीला सांगितलं, स्वप्नील तुला खरंच वाटतं नाही कॅरेक्टर मी करू शकीन? तो म्हणाला ऑफकोर्स टुंपा तू कर, तू छान करशील. ओके चला आता स्वप्नील पण म्हणतोय मग मला करायला हवं. स्वप्नील तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो असं तुझं हो म्हणणं. हो हो नक्कीच नक्कीच, कारण त्याला करेक्ट कळतं. काही खूप वेळेला असं होतं की मी ते करते आणि मग तो म्हणतो ए टुंपे हे नव्हतं करायला हवं तुला, आणि मला वाटतं आता केलंय काय करू मी, कारण मी हो आणि हो म्हणजे मग नंतर गणलं तर मी त्याच्यावर टाकीन की बाई तू सांगितलं होतं बाबा मला, मी नाही. पण ह्या सगळ्यामध्ये नम्रता तुझं प्रसादचं एक इक्वेशन आहे, आणि त्या सगळ्यामधलं ते इक्वेशनपेक्षाही ना त्यातली एक उत्स्फूर्तता आहे. त्या गोष्टींमधला बिटवीन द लाईन्स आहे ना तू करेक्ट टिपतेस. ते गिव्ह अँड टेक किंवा त्याच्या पलीकडची असणारी केमिस्ट्री आहे ना, ह्या सगळ्याबद्दल तू सांगावं असं मला वाटतं. कारण केवळ एक सहकलाकार म्हणून असणं ह्याच्यापेक्षा ज्या वेळेला गिव्ह अँड टेक होतं आणि समोरून प्रेक्षकांनीही ते स्वीकारणं आहे, ह्या दोन्हीतलं जे केमिस्ट्री त्याबद्दल तू बोलत असं. बापरे आम्ही किती वर्ष काम करतो एकत्र. अमित दादा तूही बघतोयस, म्हणजे बुलेट ट्रेन 2014-15 पासून काहीतरी आम्ही 10 वर्ष झाली आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे आता आम्ही ना कोळून पाहिलोय सगळेच, प्रसाद आणि मीच काय सगळेच आमच्या हास्य जत्रेतले पण जेवढे कलाकार आहेत हे सगळे एकमेकांना कोळून पाहिलेत की आम्हाला काही बोलत नसताना मला कळतं की त्याला काय बोलायचंय किंवा त्याला कळतं की मला काय बोलायचंय. आम्ही एकत्र अनेक हजारो स्किट केलेले आहेत मी आणि प्रसादने एकत्र. त्याने माझ्यासाठी स्किट लिहिलेले आहेत, मला डोळ्यासमोर ठेवून अनेकदा नाटकातही त्याने काही काही गोष्टी भरलेल्या आहेत. तर मला वाटतं इतका उत्तम सहकलाकार तर तो आहेच, उत्तम दिग्दर्शक तर आहेच, पण तो उत्तम माणूस म्हणून तो रिफ्लेक्ट होत असतो. आणि मला त्याची ही गोष्ट खूप आवडते की तो सगळ्यांना पुढे घेऊन जातो, सगळ्यांना. ही खूप इम्प्रेस करणारी गोष्ट आहे त्याच्यातली. असं कधीच होत नाही. आता बऱ्याचदा प्रार्थनाचं नाव तर बऱ्याचदा निघतं. आम्ही पण आता नाटकात काम करतो एकत्र, तर त्यांनी पण एक नाटक केलं होतं तेव्हा तो म्हणजे सांगत की प्रार्थना कमाल करायची यार तो रोल किंवा काय. आता नक्कीच त्या थोड्याशा शेड्यूलमुळे सिनेमांच्या ह्याच्यामुळे थोड्या गोष्टी मॅनेज होत नाहीत नाटकात, पण त्याची की खूप इच्छा असते की अरे प्रार्थना हवी होती, किंवा त्याच्या ज्या काही जवळच्या मैत्रिणी आहेत ज्या खूप चांगल्या अभिनेत्री पण आहेत. बऱ्याचदा असं होतं ना की मैत्रिणी आहेत पण अभिनेत्री चांगल्या नसू शकतात, असं होऊ शकतं कधी कधी.
आपण किती सटली टाकलेला तिने. हे बघ मला आणि तिने टाकल्यावरच कळलं, पण मला वाटलं होतं ही बोलेल नाही तर मी फुटेल. पण तो त्या बाबतीत म्हणजे ही जी केमिस्ट्री आहे ना, मला वाटतं हे एकत्र इतकी वर्ष राहिल्यामुळे तो जो विचार करतो ना, त्याची खूप चांगली गोष्ट आहे. तो खूप शेअरिंग नेचरचा आहे, खूप शेअर करत असतो गोष्टी. त्याच्या डोक्यात जेव्हा गोष्टी येतात, मला आठवतंय वाशीला विष्णुदास भावेला आमचा प्रयोग होता कुरचा, आणि आम्ही बाहेर प्रयोग संपल्यानंतर एक फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही असेच उभं होतो आणि ह्या सिनेमाचा थॉट थ्रो केला त्याने फक्त, आणि त्या दिवसापासून त्याने काम सुरू केलं ग प्रार्थना. आणि हे त्याचं पॅशन मी खूप जवळून अनुभवलं. त्याच्यामुळे ते आपोआप तो बॉन्ड आमच्यातला तयार झाला, कारण तो आदर मला त्याच्या बाबतीत खूप आहे की कमालीचा टॅलेंटेड आणि डेडिकेशन. मला कधी कधी त्रास होतो त्याच्या डेडिकेशनचा. खूप जास्त पॅशनेट आहे तो, पण अभिमान वाटतो खरंच. पण ह्या सगळ्यात आत्ताच्या टप्प्यावर म्हणजे यशाची चव वेगवेगळ्या अर्थाने तुम्ही आता चाखताय दोघंही. हा सिनेमा तुमच्यासाठी केवळ मैलाचा दगड नाही असू शकत, तर नेमकं काय आहे? मला असं वाटतं की एकतर प्रमोशनल सॉन्ग बघून आत्ता मला स्वतःला कलाकार म्हणून मी जेव्हा तिकडे बसले होते चेअरवर आणि मी प्रमोशनल सॉन्ग बघत होते की अरे हा आला, ही आली, ओ माय गॉड, ओ म्हणजे हे हे फिलिंग खूप कमी वेळा होतं. आणि आज ते झालं, तर ही जी पॉझिटिव्हिटी जी आत्ता प्रमोशनल गाणं बघून नुसती येते, तर मी खात्रीपूर्वक सांगते की सिनेमा बघताना हे होणार आहे की प्रत्येकाची विनोदाची एक वेगळी शैली आहे. 17 कलाकार आहेत, 17ची मी विनोदाची शैली नाही म्हणणार, अभिनयाची प्रत्येकाची वेगळी शैली आहे. आणि जसं मगाशी टुंपा म्हणाले की मला हे म्हणजे मला जमेल करेल का, कारण माझ्यासाठी हे मी नवीन आहे. पण गोस्वामी सर नेहमी सांगत असतात प्रार्थना की हल्लीचा विनोद थोडा वेगळा झाला आहे, सिच्युएशनलकडे गेला आहे, खूप प्रासंगिक विनोदाकडे आता लोक ते ॲक्सेप्ट करायला लागलेत. तर फक्त सिच्युएशन कॅरी करणं महत्त्वाचं असतं. वेगळा विनोद जेव्हा करायला जाता तेव्हा तुम्ही बनचुके वाटता की मी आता कसा विनोद टाकते, ह्याच्यापेक्षा तू ह्याच्यात निरागसपणे तुझा तो निरागसपणा मी तुला सांगते बघ, खूप वर्क होणार आहे. आणि मला खूपच छान वाटतंय की प्रार्थना एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याच्यामुळे तो खूप वर्क होणार आहे. आणि ती खूप साधी सरळ सुंदर, काही तिने मेकअप फार केलेला नाही आहे, काही नाही, केसांची एक छान साधी एक वेणी बांधलेली आहे, साधी साडी, आणि खूप निरागसतेने तिने तो रोल कॅरी केला आहे. त्यामुळे आय एम शुअर की ते वर्क होणार आहे, नक्कीच वर्क होणार आहे. 2025 तुझ्यासाठी आता अरे मी काय म्हणू, म्हणजे मी नेहमी असं म्हणते, मला आता तू मला शेवटला 10 वर्षांपासून बघितो मी, तेव्हापासून आपलं तू बघतोयस माझं काम. आणि स्टार बसून हो ऍक्च्युली मनीष दुबेवाला का? येस 15 वर्ष झाली आता त्याला. पण मी नेहमी असं म्हणते की मी सिनेमा निवडत नाही, सिनेमा मला निवडतो. आणि खरंच माझ्या ह्याच्यात आहे की मला कधीच आठवत नाही की मला कुठचा सिनेमा आवडला आहे, मग मी त्या डिरेक्टरकडे गेले, मी प्रोड्युसरकडे गेले, मी म्हणाले मला हे करायचं आहे. कधीच नाही, माझ्याकडे जे येतं ते मी करते. सो आय एम फॉर्च्युनेट की दरवेळेला मी वाट बघते की असं काहीतरी येईल ज्याच्यात मला काही वेगळं करायचं आहे, पण दरवेळेला सेम येतं. या वेळेला आय थिंक प्रसादला ते कळलं आणि म्हणून माझ्याकडे ते आलं, आणि मी माझे 100% द्यायचा मी प्रयत्न केला. सो आता आय थिंक थँक्यू सो मच. थँक्यू. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि खऱ्या अर्थानं हा सिनेमा तुमच्या आयुष्यातला एक वेगळं पर्व ठरावा, यासाठी खूप झालं सारं पाहिजे दादा. आणि अमित दादा, मला हेच म्हणायचं आहे की खूप प्रेक्षकांना जागा करण्याची गरज आहे आपल्याला. मला वाटतं की ते ना गिव्ह अँड टेकची गोष्ट आहे. जशी आमच्यातल्या गिव्ह अँड टेकची, तशी मला वाटतं प्रेक्षक आणि कलाकारांच्या गिव्ह अँड टेकमधली गोष्ट आहे. जेवढं तुम्ही द्याल तेवढं आम्ही करू, जेवढं आम्ही करू तेवढं तुम्ही द्याल, ह्यातच ते आलं आहे सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षक जेवढे येतील, थिएटरकडे वळतील, जेवढं निर्मात्यांना चांगले दिवस येतील, मला वाटतं निर्माते 4 पैसे अजून टाकून अजून जास्त क्वालिटी सिनेमा बनवतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मला वाटतं हा सिनेमा खूप काही मनोरंजनात्मक गोष्टी घडवत आहे, आणि प्रेक्षकांनाही नक्कीच ही जी करमणूक आहे ही आपलीशी वाटेल, आवडेल. तर प्रेक्षकांनी थिएटरकडे वळलं पाहिजे आणि गर्दी केली पाहिजे आणि इतिहास रचला पाहिजे. आता झालं आता. मला असं वाटतं की तुमच्या विनोदाचा किंवा तुमच्यावरचं जे प्रेम आहे ना, ते नक्कीच थिएटरमध्ये येऊन प्रेक्षक दाखवतील. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू.